श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, प्रचंड पैसा यावा, तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडावा, म्हणजेच काय तर चारही बाजूने तुमच्याकडे धनागमन व्हावं, धनाची अनेक दालने तुमच्या समोर खुली व्हावीत, दुःख तुमच्या अवतीभोवती फिरकूही नये आणि तुमची सर्व संकटांपासून सुरक्षा व्हावी, तर मंडळी, तो ब्रह्मांड नायक अक्कलकोटचा राजा श्री स्वामी समर्थ तुमचे संरक्षण करेन. फक्त त्यांचा हा जो मंत्र आहे, जो आज आम्ही घेऊन आलो आहोत, हा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे. तुम्ही कितीही कर्जात अडकला असाल तरी तुमची त्यातून सुटका होणारच. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ परिक्रमा. आपण श्री स्वामी समर्थ परिक्रमाबद्दल जाणून घेणार आहोत. स्वामी समर्थांशी संबंधित 2 प्रमुख परिक्रमा किंवा तीर्थयात्रा विशेष करून महत्त्वाच्या मानल्या जातात. 1. श्री क्षेत्र अक्कलकोट येथील परिक्रमा प्रदक्षिणा. स्वामी समर्थांचे मुख्य निवासस्थान आणि समाधीस्थळ असलेले श्री क्षेत्र अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे केलेली प्रदक्षिणा. 2. कर्दळी परिक्रमा. स्वामी समर्थ प्रकट झाले असे मानले जाणारे ठिकाण कर्दळीवन, आंध्र प्रदेश येथील जंगलमय क्षेत्राची परिक्रमा. 1. श्री क्षेत्र अक्कलकोट परिक्रमा. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील परिक्रमा तुलनेने छोटी आणि सहज करता येण्यासारखी आहे. उद्देश: श्री स्वामी समर्थांच्या समाधीस्थळाला आणि त्यांनी वास्तव्य केलेल्या पवित्र भूभागाला वंदन करणे, त्यांच्या कृपेच्या आशीर्वादात प्राप्त करणे. परिक्रमाची जागा: वटवृक्ष, स्वामी महाराज देवस्थान हे स्वामी समर्थांची समाधीस्थळ आणि मुख्य मंदिर आहे. भक्तगण या मंदिराच्या परिसराला प्रदक्षिणा घालतात. या व्यतिरिक्त काही भक्त संपूर्ण अक्कलकोट नगरीची किंवा स्वामींच्या पादुका व पालखीची परिक्रमा करतात. कशी करावी? शुद्धता व संकल्प: स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. स्वामींच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे. आपल्या इच्छेची पूर्ती होण्यासाठी किंवा स्वामींच्या कृपेसाठी परिक्रमा करत असल्याचा संकल्प करावा. प्रदक्षिणा: स्वामींच्या मंदिराभोवती किंवा निश्चित केलेल्या मार्गावर उजव्या बाजूने प्रदक्षिणा सुरू करावी. नामस्मरण: परिक्रमा करताना सातत्याने श्री स्वामी समर्थ किंवा तारक मंत्राचा जप करावा. नियम: परिक्रमेदरम्यान कोणाशीही अनावश्यक बोलणे टाळावे. संपूर्ण लक्ष स्वामींच्या नामस्मरणात आणि चिंतनात ठेवावे. अनवाणी चालणे शक्य असल्यास उत्तम. समाप्ती: प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा मंदिरात येऊन स्वामींचे दर्शन घ्यावे आणि प्रदक्षिणेचे पुण्य स्वामींच्या चरणी अर्पण करावे. 2. कर्दळीवन परिक्रमा. कर्दळीवन हे आंध्र प्रदेशात श्रीशैल्यम जवळ असलेले एक घनदाट जंगल आहे. ही परिक्रमा अत्यंत कठीण आणि धाडसाची मानली जाते, कारण हे ठिकाण दुर्गम आहे. महत्त्व: श्री स्वामी समर्थांनी 300 वर्षाहून अधिक काळ येथे वास्तव्य केले, तपश्चर्या केली आणि नंतर अचानक येथून गुप्त झाले, प्रकट झाले असेही मानले जाते, अशी श्रद्धा आहे. स्वरूप: ही परिक्रमा साधारणपणे दत्त संप्रदायाच्या तीर्थयात्रांचा एक भाग मानली जाते. कठीणता: कर्दळीवन हे अतिशय घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात आहे. इथे पायाभूत सोयीसुविधांचा अभाव आहे, तसेच वन्य श्वापदांचा धोकाही असतो. त्यामुळे ही परिक्रमा प्रशिक्षित आणि अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. कशी करावी? मार्ग: ही परिक्रमा अनेकदा श्रीशैल्यम या ठिकाणापासून सुरू होते. वेळ: ही परिक्रमा फक्त विशिष्ट महिन्यांमध्ये, जेव्हा हवामान थोडे अनुकूल असते, उदाहरणार्थ जानेवारी ते मार्च, तेव्हाच केली जाते. पूर्वतयारी: शारीरिक आणि मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे. सोबत खाण्याचे पदार्थ, पाणी, औषधं आणि आवश्यक साहित्य ठेवावे लागते. संघटना: शक्यतोवर ही यात्रा संघटनेच्या माध्यमातून किंवा अनेक भक्त एकत्र येऊन करतात. एकट्याने जाणे अत्यंत धोकादायक मानले जाते. थोडक्यात, तुम्ही जर सामान्य परिक्रमाबद्दल विचारत असाल तर ती श्री क्षेत्र अक्कलकोट येथील प्रदक्षिणा असते, जी सहज करता येते. कर्दळीवन परिक्रमा ही विशेष तपश्चर्यांसारखी आणि अत्यंत कठीण आहे. तुमच्यासाठी सोयीची आणि योग्य असलेली परिक्रमा तुम्ही निवडू शकता.
स्वामी समर्थांच्या सेवेत श्रद्धा आणि नामस्मरण हे सर्व महत्त्वाचे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय श्री स्वामी समर्थ, जय श्री गुरुदेव दत्त. आणि मंडळी, तुम्हाला जर या परिक्रमा करण्याचा तुम्हाला शारीरिक दृष्टिकोनातून किंवा मानसिक दृष्टिकोनातून या करता नाही आल्या काही कारणास्तव, नुसते हे स्वामींचा मंत्र जरी तुम्ही संपूर्ण ऐकला तरी त्या परिक्रमा केल्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका, तुम्हाला सर्व जे फळ आहे ते तुम्हाला मिळेल. आणि करायचं काहीच नाही, फक्त मंत्र ऐकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रचंड पुण्य मिळेल आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि आनंद येईल. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाचे. ओम श्री स्वामी समर्थ. 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 ओम श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ.
ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी